गाळणा 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 नंतर ते भात गाळण्यासाठी आता उपयोग करतात. ठीक आहे तिथपर्यंत. आणि मधी भात सोडतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे. चारवलेलं पण असतं, कागद पण टाकलेला आहे. असला तर कागद, नाहीतर चारवणे वगैरे करून असतं ते घेतात. आणि पेंढा राहतो ना त्या गोट्यांवरती, तर त्याच्यावरती सूट मारतात. हा असा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे साधारण वाजले आहेत 4-4:30 वाजलेत आणि आज मळ्यामध्ये निघाले. तर भात जोडणे आहे आमच्याकडे. या टायमिंगला आहे ना भात साधारण आपल्याकडे जे पावसाळ्याचं भात असतं ना, या टायमिंगला आडवे वगैरे असतं ते या टायमिंगला जोडतात, कारण यानंतर वांगण्याची शेती असते. तर तिकडेच निघालो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आता आलेलो आहे आणि हे जोडतात आहे बघा. हे पोरं पण आहेत, तिकडं आबा आहेत. 1 2 3 4 5 जण आहेत. हे बघा. मार मार, मी याला इकडे कुठं मारतो, ह्याच्यावर मार. तर असं आहे आमच्याकडे. हे सूप आहे आणि ह्याला गलिंडा म्हणतात. आणि म्हणजे जे गवत वरती येतं ना ते इकडे करतात. हे गाळणा 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 नंतर ते भात गाळण्यासाठी आता उपयोग करतात. ठीक आहे. आणि हे सगळं इकडं ही अडवी आहे बघा. एक अडवी इकडं वरती होती, ती अशी उपसून लावलेली होती इकडे या साईडून तिथपर्यंत. आणि मधी भात सोडतात. आमच्याकडे अशी पद्धत आहे. तो भाई देखो, याला म्हणतात आमच्याकडे खळ. हे खळ आहे. हे बघा, हे असं बघतात. हे असं आतमधल्या साईडला, जेणेकरून जोडताना दाणे बाहेर जाऊ नयेत अशी रचना असते आमच्याकडे. आणि खाली कागद टाकलेला आहे. किंवा सारवलेलं पण असतं, कागद पण टाकलेला आहे. असला तर कागद, नाहीतर चारवणे वगैरे करून असतं ते घेतात आणि भात जोडतात आमच्याकडे. तर हा बघा, इकडे सूप मारतोय मध्ये मध्ये. जे पेंढा राहतो ना त्या गोट्यांवरती, तर त्याच्यावरती सूप मारतात. हा असा नजारा आहे. हा आमचा मळा आहे बघा. तिकडे पण 1 2 3 आडवे तिकडे त्या साईडला आहेत. इकडे वरती घर आहेत आमचे. आणि हा असा नजारा आहे. त्या साईडला तिकडे काजू आहेत. मारताना दाखवतो मी. का त्या साईडला तिकडे मुलं खेळतात क्रिकेट. हे टाकल्यात पडला बघ. आणि तिकडे घर बांधतायत. तर मित्रांनो बघा, संध्याकाळची वेळ आहे. भात जोडून वगैरे झालेला आहे. म्हणजे मागाशीच बोलल्याप्रमाणे, जसं ते राजापूर पट्ट्यामध्ये, राजापूर रत्नागिरी वगैरे ह्या पट्ट्यामध्ये भात असं आमच्याकडे असं 2 ठिकाणी मारतात. असं एका ठिकाणी मारतात, म्हणजे दगड वगैरे असं काहीतरी घेऊन किंवा जातलीचं पेड वगैरे त्याच्यावरतीच मारतात. तसं आपण हे आपल्याकडे 2 ठिकाणी मारतात. म्हणजे पहिले आम्ही म्हणतो मांडीवरती. तर ते मारण्याचा फायदा असा असतो की जे जड खरे जे दाणे असतात ते एका ठिकाणी पडतात, आणि चीम असेल ते दगडावरती वगैरे मारल्यानंतर तिकडे पडतं. प्रत्येकाच्या मारण्यावरती आहे. तर भात वगैरे जोडून झालेलं आहे मित्रांनो. आणि आता हे बघा, भातामध्ये जे काय साली वगैरे चीम वगैरे राहिलं असतं ते वार होतं. ते बघा. आता उद्या भात वगैरे सुकवून झाल्यानंतर मग ते गोणीमध्ये भरून घरी घेऊन जाणार. हे बघा, हे सूप मारण्याचा फायदा म्हणजे चीम वगैरे जे असतं ते सगळं निघून जातं. काही ठिकाणी असं सुपान जसं भात खाली टाकतायत, ते टाकताना एका बाजूने फॅन वगैरे लावतात, म्हणजे सूप मारायची गरज नाही लागत. ॲटोमॅटिक ते चीम असतं ते बाहेर निघून जातं. हे बघा, अशी पद्धत आहे कोकणातील भात जोडणी.
मित्रांनो, कोकणामध्ये पण ठराविक एक अंतरावरती ह्या भात जोडणीचा जो प्रकार बदललेले आहेत. पाठीमागे बघू शकता आडवी, त्याला काही ठिकाणी ओडवी म्हणतात. अशी बऱ्याच गोष्टी आहेत. हे बघा, हे आबा आता इकडे कोपऱ्यात तुम्ही बघू शकताय. तो गलेंडा वगैरे त्यातील जे काही दाणे वगैरे असेल ते पाडल्यानंतर हलवून बाजूला फेकून देतात. हे बघा, काजू वगैरे आहेत. काजूला तुरा वगैरे पण आलेला आहे. थांबा दाखवतो. तर हा बघा, काजूला तुरा वगैरे आलेला आहे. आणि ह्या वेळेला काजू मस्त दिसत आहेत. साफसफाई पण केलेली आहे. तर काजू लागतील इकडे. ह्या साईडला हे बघा, इकडे पण एक अडवी सोडलेली आहे. पेंडा बघा किती येतो. तर पूर्वी जनावरं असायची ना, तेव्हा बैलांसाठी मग भरायची. पण आता काही बैल वगैरे जास्त नाहीत कोणाची, त्यामुळे हा पेंडा असंच असतो. मला वाटतं भाजावीला वगैरे उपयोगी येईल तो, बाकी त्याचा काही उपयोग नाही. या साईडला पण इकडे पेंडा आहे बघा. असं सगळं आहे. आणि हे इकडे पण काहीतरी झाकून ठेवलेलं आहे. कागद आहे, कागदाच्या खाली काहीतरी आहे. तर चलो, हे बघा, हे इकडं आमचं शेत होतं पूर्वी. गेल्या वर्षीपर्यंत इकडं हे सगळं महिना पण लावणे असायची. आता काजू लावलेले ते बघा, छोट्या छोट्या काजू लावलेले आहेत. आणि इकडं लाजरी असते आमच्याकडे भरपूर. बघा, काठी असतात, त्याला सगळ्यांना माहिती असेल. तर लाजरी भरपूर होते आमच्याकडे. पाणवठ्याची जागा आहे ना, त्यामुळे लाजरी भरपूर होते. लावणी असली तरी पण लाजरी भरपूर. त्यातून चालायला मग खतरनाक आहे. बघा, आता इकडे पडीक चालू आहे ना, सगळीकडे लाजरी आहे बघा. टोटल या सगळ्या एरियाला लाजरी आहे. असं सगळं आहे. हा आंबा इकडे, आणि हा पूल आहे. मागच्या वेळेला आपण त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तिकडून पूल दाखवलेला, पण हा इकडून दाखवतो. हा बघा, हा पूल आहे तिकडे पलीकडे जायला. तर चलो, ही अशी काहीशी वाट आहे. आणि हे रतांबीचं झाड आहे. जुनं झाड आहे. हे खूप जुनं झाड आहे. मी लहानपणापासून बघतोय. आणि हा पाट आहे. हा बघा, पाट आहे. तर पावसाळी उन्हाळी दोन्ही शेतीसाठी हा पाटाचं पाणी उपयोगाला येतं. सध्या चालू नाही, पण हा पाट आहे. ठीक आहे. हा इकडं परे आहे बघा, पर्याला किती पाणी येते अजून. आणि हा इकडे आपला पूल आहे. हा इकडे पूल तिकडे असा गेला. फणसाचं झाड आहे, त्याच्यावरती फणस काय अजून धरलेले दिसत नाहीत. आणि मी तिकडून आलो मी. ठीक आहे. आणि आता मी इकडून जाणार. ही घाटी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ही घाटी दाखवलेली आहे. ठीक आहे. बघा, हा तो पाट आहे. आणि हल्ली आपल्याकडे ना ही पांढऱ्या याच्यावाली झाडं खूप आलेत. तर सगळीकडे ही झाडे झालेत. लय त्रासदायक झाडं आहेत ती. ठीक आहे. तर चलो, आता पर्या पण दाखवतो थोडासा, आणि मग घरी जाऊया. ही आहे पर्याकडे जायची वाट. आणि हे बघा, हा जो पाट आहे ना, तो इकडून असा पाट आला. आणि ही पूर्ण अशी दगड आहे, पण ते दगड पण खोदून ना पाट तयार केलेला आहे. म्हणजे जबरदस्त भारी. तो भाई ये देखो, हा आहे आमच्याकडला पाट. जवळजवळ पूर्णच दाखवतोय पाट मी, कोठून कसा आला तो. आणि हा इकडं पर्या. तर तिकडे वरती पर्यावरती धरण बांधलेलं आहे, आणि त्याच्यावरून ते पाणी येतं या पाटाला. आत्ता चालू नाही. हे देखो, गावठी इंजिनिअरिंगचा नमुना बघा. इथं पूर्ण असा खालून बांध घातलेला आहे, आणि एवढं वरतून पाट आणलेला आहे.
आहे का नाही भारी. तो भाई ये देखो, हा आहे पर्या. एकदम जवळून दाखवतोय पर्या. आतापर्यंत जास्त दाखवलेला नाही. हा बघा पर्या इकडून वरतून येतो पर्या आमचा. आणि धरण आहे ना, ते धरण तिथे आहे. तिथे धरण आहे असं आडवं. आणि हा इकडून वरतून असा पाट आहे. हे बघा इकडे मासे वगैरे भरपूर असतात. आणि हे इकडे झाड आहे बघा. तर हे झाड आहे ना, याला अननसासारखी फळं येतात. आणि उंच उंच वाढतं तिथे बघा. अननसासारखी त्याला फळं येतात. ठीक आहे. बाकी इकडं तर पूर्वी हे सगळं मोकळं होतं, पण आता सगळं जंगल वाढलं आहे. आणि दरवर्षी भरपूर पाणी येतं ना पावसाळ्यातून पर्याला. त्यामुळं हा सगळ्या एरियाचा लुक आहे ना दरवर्षी बदलत असतो. आता ह्या वर्षी इकडे जर हे मोकळं आहे ना, पुढल्या वर्षी असं होईल का इकडे सगळं वाळू वगैरे येऊन ते पण सगळं गायब होईल. असं पण होऊ शकतं. काय फिक्स असं नाही की असंच दरवर्षी असतं.